नमस्कार लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी आणि सगळ्यात आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहो. आणि या संदर्भातले सगळे व्यवस्थित एक-एक पॉइंट जे आहेत, आदिती तटकरे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसेच हप्त्याबद्दलचे पॉइंट सगळं मी कव्हर करून सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हप्ता ॲक्युरेट कधी भेटणार आहे, 2 हप्ते भेटणार आहेत का 3 भेटणार आहेत, यासोबत जून महिन्याचं काय, मुख्यमंत्र्यांनी कोणावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, आदिती तटकरेंच्या प्रेस कॉन्फरन्समधले काय महत्त्वाचे मुद्दे होते, सगळं मी सांगणार आहे. मात्र शेवटपर्यंत व्हिडिओला बघा, अर्धवट सोडून पळू नका. त्यानंतर तुम्हाला कळेल तुमचा पैसा तुमच्या खात्यात कधी येईल आणि कोणाला येईल, कोणाला टेन्शन घ्यायची गरज आहे. सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. फक्त तुम्हाला सुरुवातीपासून व्यवस्थित पाहायचं आहे. बघा, लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचा एकत्र हप्ता. आता बघा, ही बातमी जी आहे सत्य आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ऑगस्ट आणि जुलैचं जे आहे एकत्र हप्ता भेटणार आहे आणि तेही 1500 प्लस 1500 म्हणजेच 3000. आता हे 3000 कसे भेटणार आहेत, तर याचा लाभ बघा जुलै ऑगस्टचा एकत्र दिला जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच कन्फर्म आहे ही शक्यता, मी जरी म्हणत असेल तर. आणि मागच्या वर्षी असंच झालेलं होतं. मागच्या वर्षी सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं होतं की जून जुलैचे म्हणजेच रक्षाबंधनच्या महिन्याचे आणि आधीच्या महिन्याचे एकत्र पैसे आले होते 3000 रुपये. आणि हे बोनस लाडक्या बहिणीला 3000 भेटणार आहे. आता कधी भेटणार आहे ती कन्फर्म तारीख मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट आता 3000 पडणार आहेत आणि 1 महिना एक्स्ट्राचा पडणार आहे. म्हणजेच किती झाले, जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा पूर्ण हप्ता. तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला वाट बघायची गरज आहे का, तर बिलकुलच गरज नाहीये. बघा, म्हणजेच लाडक्या बहिणींना जे आहे 1500 पडणार. काही बहिणींना जुलैचा हप्ता न मिळाल्याने एकत्र रक्कम देण्याचा निर्णय आहे. बघा, काही बहिणींना जूनचाच हप्ता भेटला नाही, तर त्या जूनचा हप्ता न भेटणाऱ्या बहिणींसाठी इथे जुलै चुकून झालं जूनचा, तर त्यांना 4500 बोनस भेटू शकतं. आता हे कशामुळे मी तुम्हाला सांगायला, याच्या मागं तथ्य आहे. हे तथ्य कशामुळे आहे मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. सरकारने महिलांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी ही योजना राबवली असल्याची आपल्याला माहिती आहे. बघा, मी काय म्हणलं, जून जुलै ऑगस्ट 3 हप्ते एकत्र भेटू शकतात. कारण काल आदिती तटकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आमच्याकडचा 26.34 लाखाचा डाटा टेंटेटिव्ह आहे, अनौपचारिक आहे. यातून अजून तपासणी करणं बाकी आहे. यातून बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जूनचा हप्ता भेटला नाही, मात्र त्या ज्या आहेत त्यांच्या अपात्रच्या यादीमध्ये बसल्या होत्या, म्हणून त्या होल्डवर होत्या. आता ते जरी होल्डवर निघाल्या तर हप्ता कितीचा पडणार, 4500चा. म्हणजेच त्यांचा जूनचा पेंडिंग हप्ता, जुलैचा आणि ऑगस्टचा. आता या लाडक्या बहिणींना माहीत आहे की आपल्याकडे काहीच नाही, त्याच्यामुळे त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. मात्र अशा जूनच्या लाडक्या बहीण ज्या पेंडिंग आहेत, ज्यांना माहिती आहे आपल्याकडे सगळं आहे, त्यांनी टेन्शन घ्या, तुम्हाला पुढचाही हप्ता येणार नाही. मात्र ज्यांच्याकडे काहीच नाहीये, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, घरात कार नाहीये स्वतःच्या नावावर किंवा टॅक्स भरत नाहीत, त्यांनी बिलकुलच टेन्शन घ्यायची गरज नाही. काल आदिती तटकरे यांनी स्पष्ट मुद्दा मांडलाय, त्याच्यामुळे भ्यायची गरज नाहीये. अधिकृत घोषणा नसली तरी अंदाजे तारीख समोर आली आहे. बघा, ऑगस्ट 5 ते 9 दरम्यान हे सगळे पैसे पडणार आहेत. ऑगस्ट 5 ते 9 दरम्यान, कारण रक्षाबंधन आहे 9 तारखेला. त्या अगोदर पैसे पाडावेच लागणार. कोणत्याही परिस्थितीत लाडक्या बहिणीला ओवाळणी द्यावीच लागणार, हे आपल्यालाही माहिती. ऑगस्ट 5 ते 9 या कालावधीत पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता. बँक तपासणी आणि खात्याच्या स्थितीनुसार रक्कम जमा होईल. बहिणींनी खात्यावर लक्ष ठेवण्याची सूचना सरकारने दिली आहे. म्हणजेच काय, तर ऑगस्ट 5 ते ऑगस्ट 9 दरम्यान जे आहे, कोणत्याही क्षणी पैसे वाटपाला सुरुवात होणार. 3000 हे हप्त्याचे 2 हप्त्याचे पैसे. आणि ज्या लाडक्या बहीण ज्या पेंडिंग होत्या जूनच्या आणि त्यांची कारवाई जी आहे पूर्ण झालेली नाहीये, त्यांच्यावर आता जे योग्य आहे त्यांना सुद्धा ह्याच्यात घेण्याची शक्यता आहे. कारण आदिती तटकरे ताई काल व्यवस्थितपणे समजावून सांगत म्हटल्या की यामध्ये कोणालाही आम्ही अन्याय करणार नाहीत. ज्या गरजू पात्र आहेत त्यांचा लाभ आम्ही छिनवू शकत नाहीत, त्यांना लाभ परत देऊ शकणार. कारण त्यांनी उदाहरणासकट सांगितलं की 25 लाख जरी फॉर्म आमच्याकडे आले असतील अपात्रसाठी, तर तो टेंटेटिव्ह डाटा आम्हाला त्यांच्या नेटवर्क विभागाने दिलेला आहे. यातून आम्हाला मागच्या वेळेस तसंच झालं, PM किसानला 10 लाख फॉर्म त्यांनी अपात्र दाखवले, मात्र ॲक्च्युअल 5च लाख अपात्र होते. तसंच तुम्हाला सांगतोय, इथे 25 लाखापैकी 12 ते
15 लाख जे आहे तर फॉर्म पात्र निघणार आणि बाकीचे अपात्र निघणार. म्हणून घाबरायची गरज बिलकुलच नाही लाडक्या बहिणींना. बघा, सरकारची ओवाळणी असणार आहे. मागे दिला होता एकत्र हप्ता. याआधी सरकारने रक्षाबंधनानिमित्त महिलांना एकत्र हप्ता दिला होता. यंदा पुन्हा सरकार ओवाळणी म्हणून 3,000 देणार. हा सण सरकारकडून बहिणींसाठी आर्थिक मदतीचा एक प्रकार ठरतो. महिलांच्या सन्मानार्थ सणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतो. शेवटी आता सरकारने तुम्हाला बहीण मानलंच आहे, तर बहिणीचं कर्तव्य आणि बहीण भावाचा दिवस कोणता असतो? रक्षाबंधन. रक्षाबंधनपेक्षा पावन दिवस बहीण भावाच्या नात्यात कोणता असणार आहे? त्यामुळे तुम्हाला बिलकुलच 1500 प्लस 1500 3,000 ही ओवाळणी देणारच. कारण आता निवडणूक सुद्धा तोंडावर आहेत. तुम्हाला मी मागच सांगितलं 2-3 महिन्यात इलेक्शन लागणार आहेत. तुम्हाला खुश ठेवण्याशिवाय, लाडक्या बहिणीला आनंदित ठेवण्याशिवाय लाडक्या भावांकडे काहीही पर्याय उरलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाहीये. तुम्हाला हप्ता भेटणार, 3,000चाच भेटणार, एकत्रितच भेटणार. काळजी करायची गरज नाहीये. आता बघा, महिला व बालविकास बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना दिला दिलासा. बघा लाडक्या बहिणींनो, आदितीताईंनी काल सांगितलं की ह्या 26.34 लाख लाडक्या बहीण अपात्र नाही येतात. परत त्यांनी व्यवस्थित मुद्दा मांडून सांगितला की तुमच्यात गैरसमज तयार व्हायला नको. आम्हाला विभागाने दिलेल्या डाटामध्ये त्यांनी ह्या महिला अपात्र असल्याचं सांगितलं. मात्र हे आमच्या पडताळणीची छाननीची पडताळणी म्हणजे आमच्याकडून जी आहे सगळ्या प्रक्रियेची प्रोसेस राहिली आहे. त्यामुळे त्यांनी घाबरायची गरज नाहीये. ह्या महिलांनी जे आहे स्थिर राहायची गरज आहे. एकही महिलांना चुकीच्या पद्धतीने आम्ही कपात करणार नाहीत, हे त्यांनी सांगितलं आहे. तसेच एकही महिला वंचित राहणार नाही असे ठाम आश्वासन त्यांनी दिलं आहे. जर तुम्ही गरीब असाल तर मात्र तुम्हाला पैसा भेटेल. तांत्रिक चुकाव अपात्र घोषित केल्यावर फेर तपासणी सुरू आहे. आता त्यांनी जरी आकडा दिला तरी या विभागातर्फे आता महिलांच्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच आता क्रॉस व्हेरिफिकेशन व्हायले. टेंटेटिव्ह आकडा 26 असला तरी त्याच्यातून खूप झालं 10-12 लाख लाडक्या बहिणी अपात्र निघतील. बाकी तर पात्रच निघणार ना. आणि तुम्हाला माहित आहे ना, स्वतःला माहित असतं लाडक्या बहिणींनो की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही. त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. हे सगळं काही आता अंधारात होणार नाही, सगळं उजेडात होणार. तुमच्या फॉर्मवर कशामुळे अपात्र झाला हे शेरा सुद्धा येणार. त्याच्यानंतर तुम्ही त्याला चॅलेंज करून परत एकदा तुमच्याकडचे जे काही नाहीये किंवा आहे त्यांनी सांगितलं ते दाखवून परत फॉर्म पात्र करू शकता. त्याच्यामुळे आता अंधारात तीर नाहीये, हवेत तीर नाहीये, सगळं उजेडात आहे बघा. आता बघा, काही पुरुषांनी महिलांच्या नावावर अर्ज करून पैसे घेतले असे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा व्यक्तींवर कारवाईचे संकेत दिले. चुकून किंवा फसवणूक करून पैसे घेतल्यास ते वसूल करू, असंही फडणवीस म्हणाले. शासन अशा प्रकारावर लक्ष ठेवून आणि कठोर निर्णय घेईल. आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं बघा, की अशा पद्धतीने ज्या 2 कॅटेगरी येतात की पुरुषांच्या नावावर पैसे गेले. एक कॅटेगरी अशी येते की त्यांनी फसवणूक केली असणार आणि दुसरी कॅटेगरी अशी येते की ज्यामध्ये महिलांचं फॉर्म तर भरला पण मात्र महिलांना खातंच नव्हतं. मग आता खातं नव्हतं म्हणून तात्पुरतं खातं हे महिलांनी नवऱ्याचं टाकलं आणि फॉर्म समोर पाठवला. कारण आपल्याला माहिती त्या टाइमला किती गडबड होत होती. त्या टाइमला सगळ्यांकडे गडबड असायच्या. अंगणवाडी सेविका कमी असायच्या. नारी शक्ती ॲप प्रॉब्लेम द्यायचं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे, जिथं जे भेटलं, जिथं जे करता येईल ते त्यांनी त्यावेळेस केलं. कारण प्रत्येकाला आपल्याला लाभ भेटावा हे वाटत होतं आणि लवकर फॉर्म बंद होतील, प्रत्येक घाबरले होते. म्हणून ह्या अडचणी लक्षात ठेवूनच मुख्यमंत्र्यांनी हा सगळा फर्मान सोडला आहे. त्यामुळे त्यांनाही घाबरायची गरज नाही. तर लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे. तुमच्यासाठी दिवाळीचं गिफ्ट रक्षाबंधनचं गिफ्ट 1500 प्लस 1500 आहे. म्हणजे 3,000 आणि जूनच्या महिन्यातल्या लाडक्या बहिणींनी घाबरायची गरज नाही. बिलकुलच टेन्शन घ्यायची गरज नाही. आता दोन्ही म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि लाडक्या बहिणींनो आदितीताई तटकरे यांनी समोर येऊन सांगितल्यामुळे आता त्याच्यात काय आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आता फॉर्मही तपासणी चालू झाली असेल तरी तुम्ही जर रेग्युलर असाल, अपडेट असाल, तुम्ही जर समजा व्यवस्थित असाल, कॅटेगरीत बसत असताल, तर कसल्याच पद्धतीने 1% ही विचार मनात येऊ द्यायचा नाही. तुम्हाला पैसे भेटणार. आणि मात्र आता ओवाळणीसाठी तुम्ही तयार राहा. लाडके भाऊ तुम्हाला ओवाळणी टाकणार आहेत. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ताज्या अपडेटमध्ये.